हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ होणार आहे पन्हाळ्याचा. आम्ही आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे पन्हाळ्याला गेलो होतो. पन्हाळ्याचं ठिकाण असं आहे, की जिथं राजांची आठवण ही इथं कोरलेली आहे. आम्ही आलो होतो तबक उद्यानला. हे इथून आत भरपूर छान आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. बघण्यासारखं आहे. मात्र तिकीट ₹10 आहे. त्यानंतर या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे कळेल की पूर्ण पन्हाळा कसा आहे. म्हणजे पन्हाळ्याचे कोणकोणते ठिकाण तुम्हाला बघायचे ते हे सगळे तिथं दिलेले आहेत. त्यानंतर आमचा छोटू राजा खेळायला याला इतकं आवडतं ना, म्हणजे बोलायला नको इतकं आवडतं त्याला. भारी वाटतं त्याला तिथे गेल्यानंतर. आम्हाला पण भारी. ह्या एका ठिकाणी तुम्हाला शिवाजी महाराजांचे जे काही हालचाली झाल्या आहेत ते सगळे इथं त्यांनी पूर्ण तयार केले हे स्ट्रक्चर. पहिला नव्हतं, आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा हे नव्हतं. आता त्यांनी हे पूर्ण तयार केलेलं आहे. इथं तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय झालंय. पन्हाळगडावर नेमकं काही घडले हे इथं पूर्णपणे तुम्हाला हे वाचल्यानंतर तसेच मला वाटतं इथं कोरलंय सुद्धा त्यांनी. हे छान असं स्ट्रक्चर तयार केलंय त्यांनी. पूर्ण इतिहास त्यांनी लिहिलाय सुद्धा आणि दाखवलाय सुद्धा. त्यामुळे हे भारी वाटते, एक नंबर वाटते. हे बघितल्यानंतर समजेल तुम्हाला सगळं हे पूर्ण वाचून घ्या. इतकं छान आहे ना हे. म्हणजे आतल्या बाजूला ह्या फक्त उद्यानात गेल्यानंतर तुम्हाला इतिहास कळेल, की इथं काय लिहिलंय, काय नाही, काय म्हणजे काय झालंय, काय नाही हे सगळं तुम्हाला इथे कळेल. त्यानंतर आम्ही गेलो होतो पुढे. नक्की आमचं इकडं जाणं असं नव्हतं. आम्हाला जायचं होतं ज्योतिबाला. त्याच्यानंतर मग पन्हाळ्याला यायचं होतं. पण छोटूमुळं आम्हाला तो वेळ मिळाला नाही. त्यामुळं आम्ही डायरेक्ट ज्योतिबाला तर आम्ही दर वेळेला जातोच. पण आम्हाला ह्यावेळेला पन्हाळ्याला जायचं होतं. कारण ह्याला पहिल्यांदाच नेला होता. विहांडला आम्ही पहिल्यांदाच पन्हाळ्याला नेला होता. इथं झालेली शेवटची संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांची इथं शेवट भेट झालेली पन्हाळ्याला. त्यानंतर त्यांचा रायगडावर मृत्यू झाला होता. निधन झालं होतं त्यांचं. हे आहे जितकं आम्हाला बघता येईल तितकं आम्ही हे बघितलं होतं. हे माझे मिस्टर आहेत जे म्हणाले, "मी सांगतो, माझा व्हॉईस ओव्हर दे. मी सांगतो सगळ्या गोष्टी, मी बोलतो." हां म्हणलं. इथून पुढचा जो शूट आहे ना, आम्ही थोडा आदल्या दिवशी काढला होता आणि दुसऱ्या दिवशी माझे सासू-सासरे येणार होते तेव्हा हा शूट काढलेला. पूर्ण काय काढता आला नाही आम्हाला. कसं आहे ना, सगळी फॅमिलीसोबत असली की फिरायला पण मज्जा येते. हे सगळं असल्यावर किती भारी वाटतं ना, मस्त वाटतं. एक आनंदच वेगळा असतो. चला तर